बाजारातून वाटाणे आणले होते तर ते टीव्ही बघत बघत ना साफ करायचे चालले होते. तुम्हाला ही ट्रिक माहिती आहे का, वाटाणे जास्त दिवस कसे टिकवायचे? तर चला मी सांगते तुम्हाला. तर वाटाणे आणायचे बाजारातून. बाजारात सध्यानं वाटाणे खूप स्वस्त आहेत. तर ते आणायचे आणि ना अशी कंटेनरमध्ये ना प्लॅस्टिकच्या सोलून वगैरे ठेवायचे आणि वरून ना घट्ट झाकण लावायचे आणि हे डब्बा ना फ्रीझरमध्ये ठेवायचा. नॉर्मल टेम्परेचरला ठेवायचा नाही, फ्रीझरमध्येच ठेवायचा, जेणेकरून ना वाटाणे जास्तीत जास्त दिवस एकदम फ्रेश राहतात आणि आपल्याला हवं तसं आपण वापरू शकतो. तर अंशूच्या आवडीचा पिक्चर लावला होता, कोणता तो माहिती नाही, आणि त्याचं ते बघायचं चाललं होतं. तर दुपारी ना भूक लागली होती आणि आम्ही ना लहानपणी भूक लागली ना असं काहीतरी बनवून खायचं. तर त्याची आज अचानक आठवण झाली म्हणून अंशूसाठी बनवलं होतं हे दुधाचं पंचामृत. तुम्ही खात होता का तुमच्या लहानपणी? तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि रात्रीच्या स्वयंपाकासाठी ना मी पहिल्यांदा धपाटे बनवले होते. याच्या आधी मी कधीही धपाटे बनवले नव्हते, कारण मला असं वाटत होतं की मला जमतंय की नाही. म्हटलं आज ट्राय करूया, पण पहिल्याच प्रयत्नात ना एवढे छान धपाटे झाले होते आणि अंशूला तर माझे एवढे आवडले ना, त्याने खूप आवडीने खाल्ले. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल ना तर कमेंटमध्ये मला रेसिपी म्हणून टाईप करा. तर चला बाय.